PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते। आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते। सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत। या दोघांनी इसवी सन 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली। ही शाळा देशामध्ये स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती। 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात। जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले। फुले यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता। त्या एक लेखिका देखील होत्या। त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे। 1897 मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले। या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली। 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला। अशा थोर क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कात्रज कोंढवा भागामध्ये शिवशंभू नगर नंबर 2 येथील माहूरगड बचत गटाच्या संस्थापिका अश्विनीताई अनिल कदम यांनी बचत गटातल्या महिलांना घेऊन सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली। बचत गटातल्या महिलांनी खूप उत्सुकतेने सावित्रीबाई फुले यांची जयंती करण्यासाठी सामील झाल्या होत्या। सावित्रीबाई फुलेंविषयी प्रत्येक महिलेच्या मनात खूप आदर आहे ही भावना प्रत्येक महिलेने व्यक्त केली। डॉक्टर सुचिता भालेराव मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खूप छान महिलांना माहिती दिली। सावित्रीबाईंमुळे आज आपण येथे उभे आहोत। प्रत्येक महिलेला बाहेर पडण्याचा अधिकार आहे। त्या सावित्रीबाईंमुळे आज प्रत्येक महिला साक्षर झाली। सावित्रीबाईंनी आपल्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या, लोकांनी त्यांच्या अंगावर चिखल फेकला। हे सगळं सांगताना डॉक्टर सुचिता भालेराव मॅडम यांच्या डोळ्यात पाणी आलं। महिलांचेही डोळे भरून आले। त्याच्यानंतर मानदेशी फाउंडेशन यांनी महिलांना साक्षरतेचे प्रशिक्षण दिले। महिलांनी बचत कशी करायची, व्यवसाय कसा वाढवायचा याविषयी सर्व माहिती महिलांना देण्यात आली। कार्यक्रमास उपस्थित तेजस्विनी कदम, सारिका घाटे, शमा सावरे, सीमा ताकवाले, रंजना माने, सुवर्णा चव्हाण, रुपाली माळवे, सुप्रिया शिंदे, वंदना शिंदे, राधा चव्हाण, सुवर्णा चव्हाण, मयुरी डबे, अंबिका जाधव अशा भरपूर महिला आणि मुली या कार्यक्रमात उपस्थित होत्या। आज आपण सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहोत। आज आपण महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत ते सावित्रीबाई फुलेंमुळे। त्यांच्यामुळे आज आपण आपल्या मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊ शकतो, प्रत्येक कला क्षेत्रात त्यांना पाठवू शकतो, हे अश्विनीताईंनी अभिमानाने महिलांना सांगितलं। कार्यक्रम संपल्यानंतर सर्व महिलांसाठी अल्पोपहारचे आयोजन केले होते। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।